30-35-40 लाखापर्यंत रोप तयार करतो आपण वर्षाकाठी. हा. പക്ഷे आता ही काडी मिळत नाही सध्या, त्यामुळे बंद केलंय आपण. अच्छा. कारण हे रेग्युलर दर दिवस एक गाडी आणायला लागते, एक पिकअप बिन आणायला लागतं. अच्छा. तर हे इथं काही एका ठिकाणी भेटत नाही. हे पूर्ण म्हणजे संभाजीनगर, परळी, इकडून अहिल्यानगर जिकडं मिळेल तिथून आणायला लागतं. हे अच्छा. शेतकरी व्हॉट्सअप करतात काडी. हा. मग आपल्याला जर ती पास पडली तर आपण येऊन म्हणजे जाऊन घेऊन यायची ती काडी. अच्छा. मग इथे कट करायला दिलेलं असतं, ते मशीनवर कट करतो आपण. हा. मग एक माणूस दिवसात एक 80,000 ते 1,00,000 कलमाची काडी कट करतो. अच्छा. मग ते 70-80 बाई तेवढी काडी ती दिवसभरात एक 80,000 ते 1,00,000 कलम तयार करून देतात हे लेबर. अच्छा. किती रोप आतापर्यंत तुम्ही विकले तर आणि किती त्यातून नफा राहिला तुम्हाला? म्हणजे आता हे जून महिन्यासाठी तयार केलेत. हा. आता हे मागच्या वर्षात बी एक 12 लाखाच्या पुढी दिले तर अजून उपलब्ध आहेत आपल्याकडं. अच्छा. किती रुपयाला रोप आहे? एक 4 रुपयाने दिलेत आपण, काही 4.25नी. हा. एखादा मोठा शेतकरी असेल, लमटे रोप पाहिजे असेल किंवा पवत द्यायचं असेल तर त्याचे रेट कमी जास्त असते. अच्छा. रोप कुठं कुठं विकतात तुम्ही? प्रत्येक राज्यामध्ये आपण बाहेर दिले तर इकडं झारखंड, ह्याच्यात दिले तर उत्तराखंडला, अच्छा. कर्नाटक, चौकड म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी बाहेरच्या राज्यात पण रोपं दिलेत आपण. अच्छा. हे एक शेतकऱ्यासाठी पर्याय नाही. हे असं म्हणजे रेशीम शेती असं काही वेगळे वेगळे असे बिझनेस करा. हा. सगळ्यात पण बाकीच्या ह्याच्यापेक्षा रेशीम उद्योग हा चांगला आहे. हा. आज 700-800 रुपये रेट चालू आहे किलो. अच्छा. तर एक कमीत कमी शेतकऱ्याला एक 5 ते 7 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न होतं एकरी. अच्छा. तुमचं नाव? पिसाळ वशिष्ठ वसुदेव, राहणार कांबी, तालुका जिल्हा बीड.